अलीकडे दिवसेंदिवस झाडांच्या कत्तलीचे प्रमाण वाढत असतानाच पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावातील लोकनियुक्त सरपंच यांनी 500 केशर आंब्याची वृक्षारोपण मुलीच्या 4थ्या वाढदिवसानिमित्त झाडे लावण्याचा निर्धार करून केंद्रित केले। उल्हासात त्यांचा वाढदिवस साजरा करत समाजापुढे झाडे लावा झाडे जगवाच्या माध्यमातून सुंदर उदाहरण प्रस्तुत केले। सध्याच्या काळात वाढदिवसाची एक मोठी क्रेज असून वाढदिवसाला की सोशल मीडियावर वेगवेगळे स्टेटस टाकणे, डिजिटल बॅनर लावणे, त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्टी करतात। पण या डॉक्टर दाम्पत्याने असे न करता सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव साधून सामाजिक उपक्रम पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावामध्ये केला। तुंगत गावच्या सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे व डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांची कन्या विश्वजाचा वाढदिवस ग्रामीण भागामध्ये एक अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत इतरांपुढेही आदर्श ठेवण्यात आला। पहिल्यांदा मुलगी जन्माला आली तर तिला नकोशी वागणूक दिली जाते, मात्र याच ग्रामीण भागात मुलगी आणि मुलगा यांच्यात भेदभाव होऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या लाडक्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सामाजिक पद्धतीने अगदी गरीब कुटुंबांना शेळी उपजीविकेचं साधन म्हणून साजरा केला गेला। याही वर्षी मुलीच्या वाढदिवसाला इतर खर्चाला फाटा देत समाजहिताचे कार्य करत सामाजिक बांधिलकीही जपली असून गावामध्ये तब्बल 500हून अधिक केशर जातीची आंब्यांची झाडे गावातील प्रत्येक घरासमोर वृक्षारोपण करण्यात आले। ते फक्त वृक्षारोपण करून एवढ्यावरच न थांबता त्या झाडाची योग्य निगा देखील राखली गेली पाहिजे याची देखील काळजी घेतली गेली। पेशाने जरी डॉक्टर असले तरी त्यांना सामाजिक कार्यात विशेष आवडही असल्याचे गावातील केलेल्या कार्यातून दिसून आले। आमची कन्या 4 वर्षे झाली आहे, तिचा 4था वाढदिवस आहे आणि त्या 4थ्या वाढदिवसानिमित्त आपण गावामध्ये केशर आंब्याची लागवड करणार आहे। आणि आपण असं ठरवलं आहे की शेतामध्ये आंबे लावण्यापेक्षा आपण प्रत्येक घरासमोर ज्या घरासमोर जागा असेल त्या ठिकाणी आपण एक आंब्याचं झाड लावणार आहे, जेणेकरून मुलांना सुद्धा घरच्या घरी आपल्याला केशरसारख्या जातीचे चांगले चविष्ट आंबे खायला भेटतील हा यामागचा हेतू आहे। आणि निसर्गाचा पण समतोल राखला जाईल। हल्ली बघतोय आपण यावर्षी उष्णता खूप वाढलेली होती आणि जर आपल्या दारासमोर जर झाड असेल तर त्यामुळे फळही खायला भेटते आणि सावली सुद्धा आपल्या दारासमोर उत्पन्न होईल। ह्या दुहेरी हेतूने हे झाडाचा फायदा होईल। याआधी देखील तुम्ही अनेक उपक्रम कशा पद्धतीने राबवले गेले? आपण दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबवतो। गेली 5-7 वर्षापासून आपण दरवर्षी 15 ऑगस्टचं औचित्य साधून वेदिका नावाची जी माझी मुलगी आहे तिच्या वाढदिवसाला आपण वह्या वाटप करायचो, बक्षीस वाटप केलं आहे। यापूर्वी शेळी उपक्रम जे आहेत म्हणजे गरिबांना शेळी आपण वाटलेली आहेत। तसेच गेल्या 4 वर्षापूर्वी आपण यापूर्वी एकदा 500 आंब्याची केशर आंब्याची झाडे गावामध्ये दिलेली होती। असं वेगळ्या प्रकारे या वर्षामध्ये तर वह्या वाटप केल्या। सर्व गावाला जेवढ्या वह्या लागतात तेवढ्या जवळपास 650 विद्यार्थ्यांना आपण वह्याचं मोफत वाटप केलेलं आहे। मी डॉक्टर अमृता आबासाहेब रणदिवे, लोकनियुक्त सरपंच, गाव तुंगत, तालुका पंढरपूर। आज माझी मुलगी विश्वजाईचा वाढदिवस आहे 4था आणि त्याचा औचित्य साधून आम्ही पूर्ण गावामध्ये अंदाजे 500 झाडं केशर आंब्याची लावण्याचा उपक्रम यावर्षी केलेला आहे। यामागचा एक हेतू आहे की ग्रामीण भागामध्ये मुलगा आणि मुलगी याच्यात बऱ्यापैकी भेदभाव होतो। नेहमी मुलाचं कोणतंही असेल सेलिब्रेशन तर चांगल्या थाटामाटात केलं जातं, पण मुलींना दुय्यम स्थान नेहमी दिलं जातं। पण ते कुठेतरी आपल्याला मोडून काढायचं आणि एक स्त्री म्हणून आपण गावामध्ये कुठेतरी एक आदर्श ठेवला पाहिजे। याच्यासाठी महिलांना एक आदर्श मिळावा किंवा गावातील नागरिकांना आदर्श मिळावा याच्यासाठी आपण खास मुलीच्या वाढदिवसानिमित्त हे वृक्षारोपण करण्याचं ठरवलेलं आहे। आणि प्रत्येक घरासमोर एक आंब्याचं झाड, केशर आंब्याचं झाड लावण्यात आले आहे। त्याचं संगोपन हे त्या घरासमोर जे राहतात त्यांना ते करण्यासाठी सांगितलं, जेणेकरून त्याचं संगोपन व्यवस्थित व्हावं आणि पर्यावरणालाही पूरक असा हा उपक्रम होईल। कारण सध्या जर बघतो आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो की झाडे लावा झाडे जगवा हे म्हणतो, बरेच जण झाडे लावतात पण जगवणं खूप अवघड ठरतं। हा उपक्रम आधी केलेला आहे पण जगवणं अवघड ठरतं, त्यासाठी आपण ते प्रत्येक घराच्या समोर त्याचं वृक्षारोपण केलेलं आहे, जेणेकरून घरातील प्रत्येक व्यक्ती एक आंबा हे फळ अतिशय उत्कृष्ट असतं आणि ते खाण्यासाठी चविष्ट असतं, तर त्याचा त्यांनाही वापर होईल आणि गावाचाही विकास होईल त्याबरोबर। आणि एक गावाची तुंगत गावाची एक ओळख होईल की एक आंब्याचं हे गाव म्हणून, त्याच्यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे। तुंगत ग्रामस्थ औदुंबर गायकवाड गेली 15-20 वर्ष झालं समाजकारणाचा वसा आणि वारसा जपणारे आमच्या सरपंच भगिनी सौ अमृताताई रणदिवे आणि त्यांचे मिस्टर डॉक्टर आबासाहेब रणदिवे हे गेले 15 वर्ष झालं समाजकारणात सक्रिय आहेत। त्यांनी या अगोदर भरपूर महिलांसाठी, ग्रामस्थांसाठी, गावासाठी भरपूर असं समाजकार्य केलेलं आहे। विद्यार्थ्यांसाठी वाह्या वाटप असेल, स्मशानभूमीत झाडं लावणं असेल, गावातील रस्ते बाकीच्या भरपूर सुविधा केलेल्या आहेत। आणि त्यांच्या मुलीचा 4था वाढदिवस असल्या कारणानं त्यांनी
ह्या वाढदिवसानिमित्त 500 झाडाचं आंब्याची आणि विविध प्रकारच्या फळांच्या झाडांचं नियोजन केलेलं आहे। गावात प्रत्येक घरात झाड द्यायचं आणि गावात पर्यावरण शुद्ध व्हावं, शुद्ध हवा मिळावी, लोकांना खायला फळं मिळावी, ह्या अनुषंगाने त्यांनी खूप काम छान केलेलं आहे। ग्रामस्थ म्हणून मला सार्थ अभिमान आहे।